मुस्लिम समाजाचा रमजान सण हा प्रेम सौहार्दाचे प्रतीक असून नगरसेवक आसिफ सौदागर यांचं कार्य आणि सर्व समाजाशी असलेली सामाजिक बांधिलकी म्हणून तर त्यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधव एकाच दस्तरखानावर उपास सोडून प्रेम आणि सौहार्दाचा आदर्श घालून देत आहेत। विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचे प्रतिपादन। पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक आसिफ सौदागर यांनी दरवर्षीप्रमाणे दिनांक 26 मार्च मंगळवार रोजी त्यांच्या निवासस्थानासमोर बाजार तळावर इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश धस, सायंग दई रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, पाटोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बीड शहराध्यक्ष निजाम शेख, जिल्हा परिषद सदस्य माऊली अप्पा जरांगे, आष्टी नगराध्यक्ष जिया बेग, पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव यांची होती। इफ्तार पार्टीत प्रामुख्यानं आसिफ सौदागर यांची पुतणी शेहजीन सोहेल सौदागर हिने वयाच्या 6व्या वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केल्यानं तिचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या। याआधी इफ्तार पार्टीत उपस्थित सर्व लोकांनी देशात शांतता, सौहार्द आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली। या इफ्तार पार्टीला बीड जिल्ह्यातून सामाजिक राजकीय सभापती, नगरसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, विचारवंत आणि लहान मुले मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी जय हनुमान क्रीडा मंडळाचा कबड्डी खेळाडू शेख परवेज यांनी आपल्या खेळाच्या बळावर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात मजल मारली असल्यानं आमदार सुरेश धस यांनी सत्कार करून कौतुकाची थाप देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।